शोध सध्याचा त्याला वास्तवाची धार या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस न्यूज चॅनल 24 प्रथम वर्धापन दिनानिमित्त आज आपण या ठिकाणी आदरणीय अर्जुन सलगर साहेब यांची आपण मुलाखत या ठिकाणी घेत आहोत। आणि घेत असताना सर आपण आपला थोडा परिचय सांगा सर। नमस्कार, मी अर्जुन सलगर, प्रदेशाध्यक्ष सम्राट मोरे सेना, सामाजिक संघटना घेऊन राज्यभर काम करतो। वंचित उपेक्षित समाजाला राजकीय मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी माझे प्रयत्न असतात। एक राजकीय चळवळ म्हणून अनेक पक्षामध्ये अनेक सामाजिक समविचारी लोकांना सोबत घेऊन जाणाऱ्या राजकीय पक्षामध्ये जसं राष्ट्रीय समाज पक्ष, MIM, वंचित बहुजन आघाडी, आता सध्या ओबीसी बहुजन पार्टी। बरोबर आहे सर। तुमची मौर्य सेना जी आहे याचं कार्य काय? सम्राट मोरे सेना म्हणजे सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये जसं देश सोन्याची चिडिया म्हणून ओळखला जायचा, देशातून सोन्याचा धूर निघायचा, त्या सम्राट चंद्रगुप्त मौर्याला समोर ठेवून सर्व उपेक्षित आणि वंचित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याकरिता ही सामाजिक संघटना सम्राट मोरे सेना आहे। आणि तुम्ही सर वंचितांची देखील चळवळ उभी केलेली आहे, तुम्ही त्याबद्दल तुम्ही का बोला? वास्तविक पाहता संसदेची निर्मिती असेल, सभागृहाची निर्मिती असेल, सर्वच्या सर्व वर्गांच्या समस्या तिथे मांडण्यासाठी, सर्वांगीण विकास करण्यासाठी, देशाला राष्ट्राला मजबूत बनवण्यासाठी संसदेची आणि सभागृहाची निर्मिती संविधानकर्त्यांनी तयार केलेली आहे। परंतु सध्या असे राजकीय पक्ष आहेत की ते उमेदवाराचा फक्त निवडून येण्याचा क्रायटेरिया ठरवतात। तो जात दांडगा असावा, तो धन दांडगा असावा, मग तो गुंड असला तरी चालेल, मग तो चारित्र्यहीन असला तरी चालेल, अशा लोकांना उमेदवारी देतात। स्वतःची संख्या वाढवतात, संख्याबळाच्या जीवावर त्या सभागृहामध्ये स्वतःच्या पक्षाची सत्ता करतात आणि मूळ उपेक्षित वंचिताचे प्रश्न बाजूला राहतात। त्याकरिता वंचित आणि उपेक्षितांची राजकीय चळवळ आम्ही पुढे घेऊन निघालेलो आहे। क्या बात आहे सर, खूप छान सर। तुम्ही सर आंबेडकरी चळवळीमध्ये तुम्ही केव्हापासून आलात? 2000 सालापासून आंबेडकरी चळवळीमध्ये विविध संघटनांमध्ये डॉक्टर स्टुडंट असोसिएशन, दीनदल, अनेक संघटनांमधून अनेक माझ्या सहकाऱ्यांसोबत मी गेली 25 वर्ष झालं काम करतो आहे। क्या बात आहे सर। तुम्हाला आज या ठिकाणी सर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या जयंतीनिमित्त तुम्हाला जो पुरस्कार मिळतो त्या पुरस्काराबद्दल आपलं काय मत? खूप गौरवाचा क्षण आहे। आज खरं पाहता सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींची कुठं गणना केली जात नाही, परंतु ज्या लोकांना खरे हिरे शोधण्याची सवय असते ते लोक माझ्यासारख्यांना शोधून पुरस्कार देतात, त्या लोकांचा खूप मला अभिमान वाटतो। आणि सर तुम्हाला हा पुरस्कार मिळाला त्याबद्दल मला खूप 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 तुमचं अभिनंदन सर। म्हणून आमचे या महाराष्ट्र लोक या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस जे न्यूज चॅनल आहे आमचं, जे शोध सत्याचं आहे त्याला वास्तवाची धार आहे। आणि अशाच लोकांची, अशाच सामाजिक कार्यकर्त्याची आम्ही निवड करतो किंवा अशाच लोकांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न करतो किंवा व्यासपीठ देण्याचा आम्ही प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत असतो। आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला पुरस्कार मिळाला, आम्हाला खूप खूप असं आनंद या ठिकाणी झालेला आहे। तुम्ही असं आणखीन काही सामाजिक चळवळीमध्ये आणखी तुम्ही काम करता त्या कोणत्या आहेत? वास्तविक पाहता आताची सध्या जी मीडिया आहे राज्यभराची, देशभराची, ती मीडिया हे फक्त सिलेक्टेड लोकांसाठी आहे, सिलेक्टिव्ह लोकांसाठी आहे। परंतु आज महाराष्ट्र न्यूज 24 जे आहे हे सर्वसामान्य माणसाला एक स्वतंत्र विचारपीठ निर्माण करून देतो। आमचा आवाज सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आणि नुसतं काम करत नाही तर आमचा गुणगौरव देखील करता आहे। त्यामुळं या न्यूज चॅनलचा आम्हाला अभिमान आहे। त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर। आणखीन मला असं म्हणावं वाटतं की तुम्ही लोकसभा देखील या सोलापूरमध्ये तुम्ही लढवलेली आहे, निवडणूक लढवलेली आहे। असं काय वाटलं सर तुम्हाला लोकसभेला थांबावं असं काय वाटलं सर? आता परवा अमित शहा यांची एक मुलाखत सर्वांनी पाहिली असेल, त्याच्यामध्ये त्यांना एका पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुमच्या पक्षातून तुम्ही मुस्लिम समाजाला उमेदवारी का देत नाही? त्यावेळेस अमित शहानी सांगितलं की आम्ही आणि सर्वच पक्ष हा उमेदवारी देत असताना निवडून येण्याचा क्रायटेरिया चेक करतो। आम्ही दिलेला माणूस हा निवडून येतो का,
हे क्रायटेरियावर सर्व पक्षाची उमेदवारी दिली जाते आणि त्यामुळं जे काही उपेक्षित वंचित वर्ग आहे तो ह्या उमेदवारांपासून वंचित राहिल्यामुळं तो त्या सभागृहामध्ये आपलं प्रतिनिधित्व पोचवू शकत नाही. अशा सर्व लोकांना आपण आपल्या स्वतःच्या बळावर त्या सभागृहामध्ये पोचण्याची एक हिंमत, एक ताकद देण्यासाठी मी स्वतः निवडणूक लढतो. त्या बात आहे सर. म्हणजे लोकसभेच्या माध्यमातून वंचितांची सेवा करावी, सर्वसामान्यांची सेवा करावी, ही या ठिकाणी आपल्याला अर्जुन सलगर साहेब आपल्यासमोर खरोखर विचार चांगले मांडला सर. आणि आपण सर या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमची खूप खूप शुभेच्छा सर. तुम्हाला पुरस्कार पण मिळाला त्याबद्दल देखील खूप खूप शुभेच्छा. या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस न्यूज चॅनल कार्यकारी संपादक मुरुमकर, आमचे कॅमेरामॅन तगारे सर, धन्यवाद. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र कार्यकारी संपादक संजय कुमार मुरुमकर. अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. कुटुंबाची पहिली पसंत आपला चहा सांची चहा. सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर मात. संपर्क करा स्मिता बाबरे 84 59 17 78 02. चहाच्या नादात सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा आणि रोज प्या सांची चहा.